जय स्टँडला येतो स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्राईकला येतो गणेश भुईर. आणि सलामीचा षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रमोद. वैयक्तिक पहिलं संघाचे तर पहिलं षटक हाताळताना दिसतंय. फ्लायटेड पद्धती चेंडू पहिला चेंडू नकारात्मक चेंडू टाकतो. आव्हान धावेचा इशारा येतो पंचांमार्फत. जबरदस्त पंचगिरी देखील पाहायला मिळते सामन्यादरम्यान. या स्पर्धेदरम्यान धावसंख्या 1 करावे संघ. फ्लायटेड पद्धती चेंडू उंचावर मात्र बघूया. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. हा येतो जयेशाच्या बॅटमधून पहिला चौकार. धावसंख्या नक्कीच 5 वर जाणार आहे करावे संघ. जबरदस्त सुरुवात. जयेश मागच्या सामन्यात देखील सलामीला आला होता. आता देखील सलामी येते. हरदम काहीसा मागे राहतोय आणि त्याच्या जागेवर होतोय म्हणजे गणेश भुईर. धावसंख्या 5. प्रमोद षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करतोय. चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. 1-2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 6 या आकड्यावर. विना गड्याच्या मोबदल्यात करावे 11 करावे हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला या यशवंतराव क्रीडांगणावर. चेंडू पुन्हा एकदा उत्तर मात्र बघूया. चेंडू जातोय पुन्हा एकदा. हा जयेशाच्या बॅटमध्ये येतो दुसरा चौकार. या चौकारानिशी धावसंख्या 4 न पुढे सरकत आहे. ती म्हणजे बिनगडबाद. दहा या धाव धुराकात पदार्पण करते करावे संघाची धावसंख्या. प्रमोद षटकातील पुढचा पॉवर प्लेच्या षटकातील हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर माते बघूया. जयेश याच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतो हा तिसरा चौकार. या 4 संघाची धावसंख्या दाबोळकर लावून पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावर. बिना गाड्याच्या मोबदल्यात करावे 11 करावे या संघ. अवघ्या 3 षटकांचा हा सामना. आता मात्र काहीशा चेंडूला गती देताना दिसतोय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावर. बिना गड्याच्या मोबदल्यात करावे संघ. चांगली सुरुवात चांगली फलंदाजी पाहायला मिळते जयेशाच्या माध्यमातून. आणि आता मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. प्रमोद वैयक्तिक पहिलं संघाच्या पहिलं षटक हाताळताना दिसतोय. तोंड देईल तर पुन्हा एकदा जयेश 3 चौकाराच्या माध्यमातून आपल्या संघाला पोहोचवतोय 15 या आकड्यावर. आता मात्र जबरदस्त चेंडू हाताळला गेला. निर्धावाचा चेंडू षटक क्रमांक पहिलं इथं संपुष्टात येते. या पहिल्या षटकाखेरीत धावसंख्या धावपळकावी लागते ती म्हणजे 15 या आकड्यावरती करावे 11 करावे हा संघ विना गाड्याच्या मोबदल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघू या 12 चेंडूचा समाचार करावे संघ कसा काय घेतात पाहायचंच आहे आपला थोड्या वेळात. नवीन गोलंदाज देखील येतोय दीपेश. मागच्या सामन्यातील सामनावर दीपेश गोलंदाजीचा भार हाताळताना दिसतोय आणि तोंड देईल डावकुरी हाताचा फलंदाज गणेश भोईर. पहिला चेंडू फेस करतो बघूया. दीपेश वैयक्तिक पहिला आणि संघाच्या दुसरं षटक. डावकुरी हाताचा गोलंदाज एक धाव पूर्ण करतोय. गणेश आपलं खातं उघडतंय. धावसंख्या 1 न पुढे सरकतंय ती म्हणजे
16 या आकड्यावरती बिना गड्याच्या मोबदल्यात करावे संघ अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया तोंड देईल तो जयेश. सुंदर असा चेंडू उंचावर मारला. बघूया कव्हरच्या दिशेने चेंडू खोलून काढतोय. चेंडू जातोय बघता बघता सीमा रेषे बाहेर. हा येतोय जयेशाच्या बॅटमधून चौथा चौकार. धाव संख्या 20. दीपेश षटकातील पुढचा चेंडू तोंड देतो जयेश. 4 चौकार ठोकून काढण्यात यश मिळलं ते जयेश याला. पुन्हा धावून चारा मारतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा येतोय जयेशाच्या बॅटमधून पहिला षटकार. 4 चौकार आणि 1 षटकार. जबरदस्त फलंदाजी. धाव संख्या 26. बिना गड्याच्या मोबदल्यात करावे संघ. काय फलंदाजी आहे जयेशाची. त्याला चांगली साथ देखील देतोय गणेश भोईर. चांगला निर्णय म्हणावा लागेल करावे संघाचा. जबरदस्त सुरुवात. जबरदस्त फटकेबाजी देखील पाहायला मिळते. जयेशाच्या बॅटमधून संघाला पोहोचवतो 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा उंचावरून कोण काढतोय क्षेत्ररक्षकाचे तिजंडोरते आणि आता मात्र जयेश याची खेळी संपुष्टात येतोय. पहिला हादरा बसतोय. पहिला गडी देखील गारद होतोय. 26 या आकड्यावरती जयेश बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय विपुल. ते जबरदस्त फलंदाजी आपल्या संघासाठी सुस्थितीत नेऊन पोहोचवतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर दीपेश वैयक्तिक पहिला संघाचे दुसरं षटक हाताळतोय. नवीन बॅटर देखील मैदानात दाखल झालाय तो म्हणजे विपुल. लांबाच्या दिशेने खेळून काढतोय. एकदा पुढे करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील दिसतोय आणि धाव तिथे धाव काढायचा प्रयत्न करतोय आणि गणेश भोईर याची खेळी देखील संपुष्टात येत आहे. दोन्ही सलामीर मैदानातून वैयक्तिक पहिला संघाचे दुसरे षटक प्रगतीपथावर. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होईल तो म्हणजे रोनक.
सुंदर आता मात्र उंचावर चेंडू चेंडू नक्कीच सीमारेषा गाठेल आणि बघता बघता सीमारेषा चेंडू गाठतोय हा येतोय षटकार आणि धावसंख्या 6 पुढे सरकते म्हणजे 35 या आकड्यावरती 2 गडी गमावल्यानंतर करावे 11 करावे हा संघ अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया पुढे उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न पुरेपूर फसतोय यष्टयशक आपलं काम चूक बदलतोय निर्धावाचा चेंडू धावसंख्या मात्र स्थगित धावसंख्या 35 2 गड्यांच्या मोबदल्यात आता मात्र शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक. रवी पाटील वैयक्तिक पहिलं संघात येताना शेवटचा षटक हाताळतोय. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू फलंदाज चेंडू मारायचा होता चेंडू काय त्याच्या बॅटच्या पट्ट्यात त्याने बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतं ते म्हणजे रवी याला. धावसंख्या स्थगित धावसंख्या 35 2 गडी गमावल्यानंतर करावे 11 करावे हा संघ. आता उचला माते बघूया चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर हा येतोय चौकार या चौकाराची धावसंख्या धाव पकडावी लागते ते म्हणजे 39 2 गडी गमावल्यानंतर करावे 11 करावे हा संघ. आता मात्र हा शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या 39. रवी पाटील या इनिंग मधलं शेवटचा षटक शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र स्वैर मारा मानावा लागेल रवी पाटील याचा. अवंतर धावसंख्येत भर पडे अवंतर धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 40 या आकड्यावरती करावे 11 करावे संघ अजूनही शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. पुन्हा चेंडू खेळून काढतील अंगणच्या दिशेला एकदा पूर्ण करतोय दुसऱ्या जायचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे देतो देखील झालेला आहे आणि फलंदाज बाद होतोय. एका धावनिशी संघाची धावसंख्या दाबवावी लागते म्हणजे 41 या आकड्यावर आणि 42 धावांचं आव्हान पूर्व संघासमोर ठेवलेलं आहे म्हणजे करावे संघाने म्हणजे 18 चेंडू आणि 42 धावा सामना जिंकण्यासाठी. यानंतरचा होणारा सामना आई एकविरा हनुमंत कोलीवाडा आणि करंजा माता 11 शिरवणे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. आई एकविरा हनुमंत कोलीवाडा आणि करंजा माता 11 शिरवणे दोन्ही संघाला विनंती असेल की आपला कर्णधार नाणेफेकीसाठी इथं पाठवायचा आहे. 42 धावा 18 चेंडू आणि पूर्व संघाची सलामीची जोडी देखील मैदानात दाखवली होते ती म्हणजे रवी पाटील आणि त्याच्या जोडीला येतोय रवी पाटील आणि रितेश अशी सलामीची जोडी मैदानात 42 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून उतरताना दिसतंय. 18 चेंडू आणि देखील नाणेफेकीचा कौल देखील घडतोय. स्वतः आयोजक प्रतीक भोईर यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल घडला गेला आणि आई एकवीर हनुमंत कोलीवाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्याने आपला निर्णय देखील कळवायचा आहे.
चला करावे सांगा, आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. एक दिवसीय ही स्पर्धा जागमाता आई चषक दारळगाव 2026. तुर्भे संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल. रितेश आणि रवी पाटील 42 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून उतरलेले बघूया. 18 चेंडू आणि 42 धावा. हा 40+ संघाचे ज्येष्ठ खेळाडू विद्याधर म्हात्रे यांचे इथं आगमन झालेलं आहे. स्थानापन्न देखील झालेले आहेत. चेहऱ्यावर झोपेची झळा त्यांच्या दिसते आपल्याला. चांगलं विषांतर देखील करून आले. चेहऱ्यावर झोपेची झळा देखील दिसते विद्याधर म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर. चला पंच सामना चालू करा. 18 चेंडू आणि 42 धावा. सामना जिंकण्यासाठी तुर्भे संघाला करावी संघाने प्रथम फलंदाजी करताना 18 चेंडूमध्ये 41 धावा काढलेले आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं. ते गजानन तुर्भे संघासमोर प्लस संघाचे ज्येष्ठ पुढच्या वर्षी रिटायर होणारे असे दशरथ भोईर यांचं देखील इथं आगमन होत आहे. पहिला चेंडू टाकला गेला. जबरदस्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला स्वतः गोलंदाज हरदेव तांडेल याच्या माध्यमातून, परंतु एकदा रोखण्यात काही त्याला यश आलं नाही. रितेश यानं आपलं खातं उघडलं, संघाचं देखील खातं उघडलं. बिनबाद 1 अशी धाव संख्येला सुरुवात झाली, ती म्हणजे तुर्भे संघाची. तसेच भोईर यांचं देखील आगमन होते. 40+ संघ दाराळ 40+ संघाचा ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व. पुढच्या वर्षी देखील ते मैदानाच्या बाहेरच राहतील. निवृत्ती देखील होणार आहे त्यांची. हरदेव षटकातील पुढचा चेंडू ब्लॉकलपट्टी त्याचा चेंडू देखील हाताला गेला. पंचाकडे धाव देखील मागण्यात आली. पंचांनी ती फेटाळली. जबरदस्त पंचगिरी देखील पाहायला मिळते या सामन्यादरम्यान. बिनबाद 1 चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी हरदेव तांडेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फ्लावर प्लेचं पहिलं षटक हाताळताना दिसतात. पुन्हा एकदा तशा पद्धतीने पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न देखील देतोय, परंतु चेंडू का त्याला साथ देत नाही. दोन्हीही चेंडू त्यांच्या मला तरी वाटतं बोटांवर लागलेला आहे. काय गोलंदाजी, काय प्रयत्न देखील दिसतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न देखील दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. धाव संख्या 2. 42 धावांचा पाठलाग करताना तुर्भे संघ. जबरदस्त चेंडू. आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. हा येतोय रितेश याच्या बॅटमधून पहिला चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे बिनगडबाद 6 या आकड्यावर 42 धावांचा पाठलाग करताना गजानन तुर्भे संघ. अजूनही 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिलं संघाच्या पहिलं षटक हालचालताना दिसतो म्हणजे हरदेव तांडेल. सुंदर चेंडू. पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येला खातं उघडली. या अवांतर धावाने संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते, ती म्हणजे 7 या आकड्यावर 42 धावांचा पाठलाग करताना गजानन तुर्भे संघ. हरदेव वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक. तोंड देतो रितेश.
पद्धतीचे चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतं आणि धावत होण्याची संधी बघूया आणि कुठली चूक करताना दिसत नाही क्षेत्ररक्षक इथं आणि पहिला हादरा बसतोय तुर्भे संघाला रितेश याच्या रूपानं 7 या आकड्यावरती 42 धावांचा पाठलाग करताना एक गडीबाद 7 अजूनही 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गजानन तुर्भे संघाला. अजून या पावरप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. आता मात्र स्वतः कर्णधार फलंदाजीची धुरा सांभाळताना दिसत आहेत. मनोज मैदानात दाखल होतोय. बघूया आपल्या संघासाठी त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. 35 धावांचं गरज आहे अजून सामना जिंकण्यासाठी. धावपळकार धावा लागले ते म्हणजे 7 एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी त्याला धावा काढायच्या 35 चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 35 असं समीकरण. चांगला हार्देव षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकआउट मारण्याचा प्रयत्न मारतो. एकच धावावर समाधान मानावं लागलं तर फलंदाज मनोज याला षटक क्रमांक पहिलं पॉवरप्लेचं षटक इथं संपुष्टात येतं. एका षटका आकडे धावसंख्या धावपळका लागलं ती फक्त 8 या आकड्यावर एक गडी गमावल्यानंतर गजानन तुर्भे संघ आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा काढायच्या आहेत त्या म्हणजे 34 जवळजवळ 17च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत तुर्भे संघाला सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 34 धावा 12 चेंडू. नवीन गोलंदाज देखील येतोय रोनक टांडेल. दुसरं षटक हाताळताना दिसतोय. रोनक वैयक्तिक पहिलं संघाच्या दुसरं षटक हाताळताना दिसतोय. टोंडेल नवीन आलेला फलंदाज. मनोज खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न पुरेपूर फसतोय. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात चांगलं गॅदर देखील म्हणावं लागेल. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. निर्धाव चेंडू धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 8. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आहे रोनक टांडेल याची. चांगली सुरुवात चांगलं कमबॅक चांगलं गॅदर देखील म्हणावं लागेल. यष्टीरक्षकाचं एकंदरीत चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळतंय करावा संघाच्या माध्यमातून. दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय रोनक टांडेल याला. आता मात्र 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा काढायच्या 34. जबरदस्त चेंडू बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आहेत. आता मात्र समीकरण थोडं बदलतोय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा जमवायचे 34. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते रोनक याच्या माध्यमातून. 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते त्याला. चौथा चेंडू आता मात्र उंचावर हवेत आहे. बघूया त्याला यश मिळते का. पायाचं आहे आणि जबरदस्त झेल देखील टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चौथा चेंडू केतन भोईर यांच्या माध्यमातून झेल टिपला गेला. चौथा चेंडू निर्धाव आणि एक बली. धनेश माफ करा. चार चेंडू निर्धाव आणि एक बली. काय गोलंदाजी. टाळ्या झाल्याच पाहिजे या गोलंदाजासाठी. जबरदस्त प्रदर्शन आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून.
आता धावांचं इक्वेशन मात्र बदलतोय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा काढायच्यात अजूनही 34चा आकडा काय अजून हालताना पाहायला मिळत नाही आपल्याला. दीपेश डावकुरे आताचा फलंदाज, मागच्या सामन्याचा तो सामनाविरोध म्हणून गणला गेला होता. आता बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावा काढायच्या 34. गोलंदाजी तितकी ताकदीची होते. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. या 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतं आणि 1 गडी बाद करण्यात देखील यश मिळतंय. ते म्हणजे रोनक टांडेल याला. बघूया निर्धाव षटक हाताळतोय, पाहायचं आहे आपल्या. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज देखील दाखल झालाय दीपेश. 34 धावांची गरज. रोनक षटकातील पुढचा चेंडू, चेंडू बॅटची कडा घेऊन घोषित क्षेत्रामध्ये दाखल होतोय. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावनीच्या संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते म्हणजे 9 या आकड्यावरती. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा काढायच्या ते म्हणजे 33. 7 चेंडू 33 धावा. सामना जिंकण्यासाठी गजानन तुर्भे संघाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोनक याची 5 चेंडू हाताळले, 1 धाव खर्च केले आणि बळी देखील मिळवण्यात त्याला यश मिळतंय. आणि पुन्हा एकदा चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक 2 इथं संपतंय. या दुसऱ्या षटकाकडे धावसंख्या 10 पकडावं लागते, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा काढायच्या 32 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकून काढावा लागेल किंवा 5 षटकार आणि 1 चौकार किंवा 5 षटकार 2 धावा. सहा चेंडू 32 धावा. नवीन गोलंदाज देखील येतोय शिबू. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने शेवटचं षटक. 6 चेंडू 32 धावा. चारू मारचा प्रयत्न बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि सुंदर असा झेल देखील टिपला गेला. रोनक याच्या माध्यमातून चांगलं षटक देखील हाताळलं, चांगलं क्षेत्ररक्षण देखील करताना पाहायला मिळतं. चांगलं प्रदर्शन म्हणावं लागेल, चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल रोनक टांडेल याच्या माध्यमातून. तिसरा गडी बाद होतोय रवी पाटील याच्या रूपानं. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि धाव संख्या 32. नवीन फलंदाज बंटी. 5 चेंडू 32 धावा. पहिल्या चेंडूवर यश मिळवतो शिबू. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखवला होतो, तो म्हणजे 32. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा काढायच्या 32. शिवू वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने शेवटचं षटक. 3 षटकांचा हा सामना. तोंड देईल नवीन आलेला फलंदाज बंटी. बराचसा चेंडू लावांच्या दिशेने खेळून काढतोय. स्वतः चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतं. एका धावावर समाधान मानावं लागलं ते बंटी याला. आता मात्र 4 चेंडू आणि 31 धावांची गरज. चेंडू वॉपचपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. आव्हान धाव संख्येत भर पडतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 30 धावा. सुंदराचा चेंडू लॉंगऑफच्या दिशेने खेळून काढतोय. चेंडू वन्स बाउन्स सीमा रेषा बाहेर. 4 धावा नक्कीच मिळतील. आता मात्र शेवटचे 3 चेंडू 26 धावांची गरज. 3 चेंडू शिल्लक. सुंदर असा स्लोवर मध्ये चेंडू जातो निर्धाव. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा काढायच्या 26 म्हणजे 13च्या सरासरीनं धावा काढायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी गजानन तुर्भे संघाला शिबू वैयक्तिक पहिल्या संघाच्या शेवटचं षटक हाताळतोय.
आता मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः जयेश चेंडू बघा आणि झेल टिपण्यात देखील त्याला यश मिळतंय. दीपेशची खेळी संपुष्टात येते. आता मात्र शेवटचा चेंडू आणि 26 धावा. जवळजवळ सामना करावे संघाच्या बाजूने झुकलेला दिसतो, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू काही या सामन्यातला पडत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं भाष्य करणं योग्य ठरणार नाही मला तर वाटते. प्रमोद ज्याने सलामीचं षटक हाताळलं तोच प्रमोद आता शेवटचा चेंडू खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा, एक चेंडू. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र करावे संघ दुसरा विजय संपादन करतात. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. आपला सहभाग आपण या स्पर्धेमध्ये नोंदवलात. हार्दिक हार्दिक आभार.